तर मेहबूब गोरी पॉन्सर हे मॅन ऑफ द कॅच ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं गेलेलं आहे. त्यानंतर पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल परफॉर्मन्स ज्याने केलं होतं अवी पाटील या अवी पाटील पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल नक्कीच परफॉर्मन्स केलं होतं आणि अमर पाटील यांच्या शुभ असते नक्कीच हे रिस्ट वॉच दिलं जाते जे आम्हाला कृष्णा गांजीगी साहेबांनी स्पॉन्सर केलेलं आहे. हे रिस्ट वॉच दिलं जाते. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच पुन्हा अवी पाटील आपण थांबायचं आहे. मॅन ऑफ द मॅच ज्याच्या बॅटमधून 34 धावांचं योगदान आपल्याला पाहायला मिळाले वडगर संघासाठी ज्याने अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स केलेले हे मॅन ऑफ द मॅचचे अवॉर्ड दिले जातील. सत्यवान पाटील साहेबांना विनंती असेल की आपण गिफ्ट हॅम्पर देण्यासाठी पुढे या. आपल्या सोबत असतं गिफ्ट हॅम्पर दिलं जाईल. हे आपण पाहू शकता. सुभाष ठाकरे अनंत ठाकरे प्रेझेंट हे गिफ्ट हॅम्पर दिलं गेलेलं आहे. त्यानंतर करसन फुलोर यांनी भाऊ मात्रे स्पॉन्सर हे गिफ्ट हॅम्पर देण्यासाठी विनंती करेन नारायण जाधव साहेबांना की आपण आपल्या सोबत असते हे गिफ्ट हॅम्पर द्यायचं आहे. हे आपण पाहू शकता. शिवशंकर ज्यूस सेंटर फ्रेजन हे गिफ्ट हॅम्पर देण्यासाठी भूषण वतर यांच्या शुभ असते नक्कीच हे गिफ्ट हॅम्पर दिलं जाते. त्यानंतर सतनाम लाईट हाऊस स्पॉन्सर हे कुपन दिलं जाते. 30% डिस्काउंट्स नक्कीच हे डिस्काउंट कुपन दिलं जात आहे. पॉइंटर परफ्यूम नक्कीच हे आपण पाहतोय हे दिलं जात आहे. नक्कीच हे पॉइंटर मेडल दिलं जाईल. हे आपण पाहू शकता. अतिशय सुरेख मेडल दिलं जात आहे अवी पाटील यास. पॉइंटर मेडल आपण पाहतोय. जान्हवी टेक्स्टाईल कॅरी बॅग दिली जाईल. हे आपण पाहू शकता. उत्कृष्ट कॅरी बॅग दिली जाते मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये. अमर पाटील यांना विनंती असेल की आपण ही कॅब देण्यासाठी पुढे यायचं आहे. शादाब खोतकर स्पॉन्सर ही कॅब दिली जाते. हे आपण बहुशा अवी पाटील यास. विद्यमान उपसरपंच गणेश पाटील दुघाड गावचे आणि त्यांना विनंती असेल की आपण या आपले शुभ असते आणि नीलम नाईक सरांच्या शुभ असते ही आकर्षक ट्रॉफी दिली जाते. अटरेक आर्ट फल्लन भाई यांच्या माध्यमातून ट्रॉफी स्पॉन्सर केली गेली आहे. तर सर्व मान्यवर विनंती असेल पण व्यापेटाची सोहळ व्हायची आहे. अवी मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक नक्कीच आपण पटकावलेलं आहे. 34 धावांचे अतिशय उपयुक्त इनिंग तुझ्या बॅटमधून पाहायला मिळालं. मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आपण पटवलं कसं वाटतंय? खूप छान वाटते आणि हा एकटा माझा अवॉर्ड नाही आहे कारण हा संपूर्ण टीमचा अवॉर्ड आहे. कारण त्यांनी जर बॅटिंग आणि बॉलिंग नसती केली चांगली तर रन्स जास्त झाले असत्या. कारण हा बॅटिंगसाठी आता मला वाटतं सकाळचा पोषक वातावरण आहे. अवी पाटील ठरला या सामन्याचा सामनावीर. वेल प्लेट अवी अँड ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅच. तर घेऊन जातोय प्रेझेंटेशन बॉक्समधून सरळ आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. बंटी स्पोर्ट्स गोवे विपक्ष ऐदवी वडनगर या दोन संघामधील सामना आपण पाहतोय. ग्रामीण पूलमधील हा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. उज्ज्वल पाटील पहिले षटकात आलतोय. यावेळी मात्र इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. 11 धावा.
यावेळी मात्र अतिशय सुरेख फटका, स्कोअर ऑफ द विकेट. स्कोअर एक मधून चिरून निघून जातोय दणदण करीत सीमापार हा चौकार. सुरेख फटका मजर खान आपण पाहतोय फलंदाजाच्या बॅटमधून. जी बिल्कुल, बहुत ही बेहतरीन स्ट्रोक को लगाया वहाँ पर बैट्समैन ने. तो आज के दिन का ये दूसरा मैच अभी अभी शुरू हुआ है बाली ट्रॉफी 2023. जिस तरह से हम देख रहे हैं कि अभी अभी एक मैच खत्म हुआ और आज के दिन का ये दूसरा मैच शुरू हो चुका है. बंटी स्पोर्ट्स गोवे और आई देवी वडूनगर के बीच में ये मैच अब शुरू हो चुका है. बल्लेबाजी वाली अगर हम टीम देखें तो बंटी स्पोर्ट्स गोवे का जो परफॉर्मेंस रहा है, उन्होंने बहुत ही बेहतरीन परफॉर्मेंस किया. लेकिन इस बार जो उनके सामने टीम है आई देवी वडूनगर, एक बहुत ही बेहतरीन टीम है. हालांकि शुरुआत हम देख रहे हैं धुमाल सर की पहले ओवर में जिस तरह से बल्लेबाजी की, खास करके बैट्समैन सुमित ने अपने 2 बाउंड्री लगाए उन्होंने पहले ओवर में. एक अच्छी शुरुआत हम कह सकते हैं क्योंकि पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोर 15 रन बना है. अगदी बरोबर, पूर्णपणे सहमत आहे आपल्या मताशी मजर खान. कारण चांगली सुरुवात म्हणता येईल. कारण बिनबाद 15 असे धावसंख्यांमध्ये कुठलाही डॅमेज पाहायला मिळालं नाही पहिल्या षटकामध्ये. दोन्ही फलंदाज आपण पाहतो खेळपट्टीवर सुखरूप आहेत आणि धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश केलेली आहे 15 धावा. तो फ्लाइंग स्टार्ट यहाँ पर मिला है, लेकिन कहीं ना कहीं गेंदबाजी जो रही थी उज्जवल की वो उतनी बेहतर देखने को नहीं मिली है क्योंकि पहले ओवर में 3 वाइड गेंदें भी उन्होंने की और 2 बाउंड्री भी उनको लगी थी. तो लाइन सटीक लाइन के ऊपर गेंदबाजी देखने को नहीं मिली और उसका फ़ायदा उठाया इस वक्त बंटी स्पोर्ट्स गोवा के बल्लेबाजों ने. पिवनचं पहिले षटक भुजबळ पाटील यांनी हाताळलं होतं आणि पेटूचं दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज धीरज धुमाल आता मात्र दूरवरच्या टोकाकडून सज्ज होतोय. यावेळी मात्र ऑन दी अपच्या अंदाजाने फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका आहे, मात्र सेफ लँडिंग होईल. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडतो आणि तोपर्यंत फलंदाज 2 धावे ते पूर्ण करतात. बहुत ही बेहतरीन तरीके से वहाँ पर इस गेंद को खेल दिया था. बैट्समैन ने हल्के हाथों से चिप किया था इस गेंद को और नो मैच लैंड में गेंद चली गई जहाँ पर 2 रन दौड़कर पूरे करते हुए. बंटी स्पोर्ट्स गोवा की हम बात करते हो, खास करके हम नीरज की बात करेंगे जिस तरह से उनका परफॉर्मेंस रहा था और प्लेयर ऑफ द डे भी वो रहे थे. स्विंग अँड मिस, सुरेख चेंडू, चांगली वापसी करताना आपण पाहतो या चेंडूवर गोलंदाज धीरज धुमाल. वेग जास्त नक्कीच या गोलंदाजाकडे नेहमीच आपल्याला पाहायला मिळतोय आणि वेगाने हा चेंडू हाताळला तो गोलंदाज धीरज धुमाल याने. ये अच्छा बैटल देखने को मिलेगा क्योंकि अगर हम दोनों ही बल्लेबाज देखें तो बहुत ही बेहतरीन बल्लेबाज है. लेकिन खास करके जो गेंदबाज है धीरज धुमाले, वो एक बहुत ही बेहतरीन गेंदबाज है. जिस तरह से यहाँ पर पहले दो गेंदों का खेल हुआ तो उसमें ये चीज़ देखने को भी मिली है. यावेळी मात्र सोडून दिला जातोय चेंडू अगदी कसोटीच्या अंदाजाने. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज धीरज धुमालेकडून. फलंदाजाला आतापर्यंत स्वातंत्र्य दिलेलं नाही या गोलंदाज धीरज धुमाले याने. कहीं ना कहीं गेंद की लाइन को मिस कर बैठे थे वहाँ पर बैट्समैन आकाश. एक और डॉट गेंद यहाँ पर देखने को मिलती हुई. धीरज धुमाले दूरवरच्या टोकाकडून पुन्हा एकदा वलताना राईट मोर द स्टंप. यावेळी मात्र इनसाइड आउट चेंडू ट्रॅव्हल होतोय कव्हर रिझनमध्ये. स्वीपर कडला क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन पाहायला मिळत आहे, थोडंसं मिसफील पाहायला मिळत आहे आणि परिणामस्वरूप जे ते 1 धाव होते ते 2 धाव फलंदाज पूर्ण करतायत. कमिटमेंट अच्छा देखने को मिल रहा है दोनों बल्लेबाजों के बीच में. सुमित और आकाश हम देख रहे हैं कि जैसे ही मौका मिल रहा है तो सिंगल को डबल में भी कन्वर्ट कर रहे हैं दोनों बल्लेबाज. धावसंख्या 19 आपण पाहतोय. चांगली रणनीती नक्कीच दोन्ही फलंदाजांवरती पाहायला मिळते. का मोठे फटके येत नाही आणि एकेरी दुहेरी धावांवर भर देताना दोन्ही फलंदाज पाहायला मिळत आहेत. यावेळी मात्र बॅटचे आउटर एज घेऊन चेंडू थर्ड मॅच रिझर्वमध्ये ट्रॅव्हल झाला होता. 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. तो बहुत ही बेहतरीन गेंदबाजी यहाँ पर लगातार हमें देखने को मिलती हुई धीरज धुमाली द्वारा. इस बार ऑफ स्टंप के बाहर गेंद को रखी थी और बल्लेबाज ने स्लाइस करने की कोशिश की थी जहाँ पर बल्ले का बाहरी सिरा लगा और फ्लैश स्लिप पर अच्छी फील्डिंग. सिंगल रन की मदद से स्कोर अब 20 पर जा पहुंचा है. ओवर नंबर 2 का ये खेल चलता है, लेकिन इस ओवर में हम देख रहे हैं कि धीरज धुमाले ने अब तक अच्छी गेंदबाजी की है. 5 गेंदों में सिर्फ 5 ही रन खर्च किए है. अगदी बरोबर, चांगली गोलंदाजी धीरज धुमालेची पाहायला मिळालेलं आहे. अगदी विकेट टू विकेट ब्लॉकहोलमध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. कुठल्याही फलंदाजाला रूम देण्याचा प्रयत्न तर केला गेलेला नाही, स्वतंत्र दिला गेलेला नाही. गुडघ्यावर बसून खेळण्याचा प्रयत्न, ज्याप्रमाणे फटका खरं तर खेळायचा होता त्याप्रमाणे फटका खेळू शकला नाही. निर्धाव चुनून या षटकाची समाप्ती झालेली आहे. तो बहुत ही बेहतरीन गेंदबाजी इस वक्त देखने को मिली है दूसरे ओवर में गेंदबाज धीरज धुमाले द्वारा. हालांकि पहला ओवर जो रहा था वो बंटी स्पोर्ट्स गोवे के नाम रहा था, लेकिन यहाँ पर
ये जो ओवर किया है धीरज ने, सिर्फ अपने ओवर में 5 रन खर्च किए। 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर हम देख सकते हैं 20 रन बने, लेकिन अभी भी विकेट नहीं गिरा है। अगदी बरोबर. जमेची बाजू आपण बघतो प्लस पॉईंट बंटी स्पोर्ट्स गोवे संघाच्या बाजूने, कारण कोणत्याही प्रकारचा गडी इथे गमावला नाही. 20 धावा धावपलकर पाहायला मिळत आहेत. अगदी 10ची सरासरी आतापर्यंत मेंटेन केलेली आहे, राखलेली आहे ती गोवे संघाने फलंदाजी करताना. पहिले षटक थोडंसं मार्ग ठरलं होतं उजव्याल पाटील याचं, ज्या षटकामध्ये त्याने 15 धाव खर्च केलं. त्या मात्र हे षटक कपिलचं आपण पाहतोय धीरज धुमालेचं, कारण धीरज धुमालेने या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केलेले आहेत. तो बहुत ही बेहतरीन गेंदबाजी यहाँ पर देखने को मिली है धीरज धुमाले द्वारा, लेकिन अभी भी कहीं ना कहीं हम देख रहे हैं कि विकेट नहीं गिरा है। दोनों बल्लेबाज अच्छी बल्लेबाजी करे, अच्छी गेंदों को सम्मान देते हुए खेल रहे हैं। जैसे ही उनके रडार में गेंद आ रही है तो गेंद को फिर बाउंड्री के बाहर भी फेंक रहे हैं। 2 ओवर का खेल यहाँ ख़त्म हो चुका है। आकाश और सुमित ये 2 बल्लेबाज क्रीज पर है, लेकिन गेंदें भी थोड़ी कहीं ना कहीं डॉट खेली, खास करके आकाश ने 3 गेंदें डॉट खेली है धुमाल सर। अगदी बरोबर. आपण पाहतोय थोडंसं संघर्ष करताना आकाश आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. दिनेश चौगुले आपण पाहतोय यंदा जगामध्ये कमालीचं प्रदर्शन दिनेश चौगुलेने केलेलं आहे. 2 मोठ्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ठरलेलं आहे दिनेश चौगुले. सर्वाधिक विकेट मामा चषक, त्यानंतर ठाकूरपाडा चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट 2 चषकामध्ये ठरला होता आणि तोच गोलंदाज सध्या गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय व्याप टाइज इनकडून सज्ज होताना. यावेळी मात्र फाईन खेळण्याचा प्रयत्न जोरदार आफील पंच संमत नाहीत. एक धाव पूर्ण करतात फलंदाज. पंचांचा लेगबाजचा इशारा येतोय. आव्हानच्या रूपाने धाव वेग भन्नाट पाहायला मिळाला होता. एक्सपिरियन्स कंपेनर जर वडोणकर संघाचा विचार केला तर वडोणकर संघामध्ये सर्वात अनुभवी असा खेळाडू आपण पाहतोय दिनेश चौगुले सध्या गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतं. आणि यंदाच्या अंगामध्ये मी मगाशीच उल्लेख केल्याप्रमाणे आपण जर बघितले तर सरवली आणि ठाकूरपाडा चषकामध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ठरला होता. तोच गोलंदाज मित्रांनो आज 18 मार्च आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंडचे डावखोर शैलीचे ओपनर डेव्हिड लॉयड आणि इंडियाचे एकनाथ सोलकर यांचा जन्मदिवस. आणि आज महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमधील ओमकार देसाई आणि तालुका क्रिकेटमध्ये आतिश भांबरे यांचा जन्मदिवस. आजच्या दिवशी 1992च्या विश्वचषकामध्ये पाकिस्तानने न्यूझीलंड संघाला सेमीफायनलमध्ये पराभूत करून फायनलमध्ये धडक मारली होती. आणि 1992चा विश्वचषकही इंग्लंड संघाला पराभूत करून पाकिस्तान संघाने जिंकला होता. दिनेश चौगुले गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. याला मात्र सुरेख चेंडू खोलवर टॅपचा चेंडू आणि फलंदाजाला पूर्णपणे खोलून ठेवलं होतं. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय दिनेश चौगुले एक्सपिरियन्स कंपेनर वडोणकर या संघाचा. दिनेश चौगुले आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी करताना सर्वात अनुभवी असा गोलंदाज आपण पाहतोय सध्या गोलंदाजी मार्कवर. ज्या गोलंदाजाने वडोणकर संघासाठी यंदाच्या हंगामामध्ये ही चांगली कामगिरी केलेली आहे. फुलटा चेंडू लूज चेंडू आणि लूज चेंडूचा खरपूस समाचार घेण्याचा प्रयत्न तर केला गेलेला आहे, मात्र मिस टाइम फटका मिड विकेट रिझनमध्ये झेल. आणि ते मात्र बॅटिंग साईडने मला वाटतं रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. येस, रिव्ह्यूसाठी मागणी केलेली आहे बॅटिंग साईडने. पाहूया तिसऱ्या पंचांकडे रिव्ह्यूची मागणी बॅटिंग साईड करणाऱ्या संघाने केलेली आहे. DRS ची मागणी ही ते मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाने केली गेलेली आहे. फेअर डिलिव्हरी आहे. फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतताना पहिला फलंदाज बाद होतोय बंटी स्पोर्ट्स गोवे संघाचा. पहिल्या विकेटचं पतन, पहिला फलंदाज डगवरच्या अस्त्राला परतताना आपण पाहतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये चांगला झेल पकडला गेलेला आहे आणि पहिला हादरा बसतोय बंटी स्पोर्ट्स गोवे संघाला. एक्सपिरियन्स कंपेनियर अखेर ब्रेक थ्रू आपल्या संघाला मिळून देतोय.
जी बिल्कुल, बहुत बेहतरीन यहाँ पर अब गेंदबाजी, हालांकि ये फुल टॉस गेंद थी जिसके ऊपर बैट्समैन सुमित आउट हुए थे। स्ट्रोक भी अच्छा लगाया था वहाँ पर, मिडल भी बहुत ही बेहतरीन तरीके से किया था, लेकिन कहीं ना कहीं बहुत ज़्यादा ऊंचाई दे बैठे थे उस गेंद को वहाँ पर बैट्समैन सुमित। तो पहला विकेट यहाँ पर गिरा है, बैट्समैन सुमित आउट होकर वापस जाते हुए इरफान भुरे डगआउट की तरफ इस वक्त। न्यू बॅटर नीरज पाटील आणि मजर खान यांनी उल्लेख केल्याप्रमाणे या स्पर्धेमध्ये कमालीचं प्रदर्शन नीरज पाटीलचं राहिलेलं आहे. मॅन इन फॉर्म म्हणता येईल. प्लेयर ऑफ द डे रहे थे इसी वाली ट्रॉफी में, बहुत ही बेहतरीन उनका परफॉर्मेंस रहा था और लगातार हम देख रहे कि जिस तरह से उन्होंने बल्लेबाजी और गेंदबाजी की है वो बहुत ही बेहतरीन रही थी. इन फॉर्म बल्लेबाज है नीरज पाटिल. हो, या सामन्यामध्ये कशा प्रकारे प्रदर्शन करतोय, कारण हा सामना आहे गोवे संघाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा सामना आहे. याला मात्र करारा फटका पण स्ट्रेट राईचा स्वतःच्या फलंदाजीमध्ये अडवण्याचा प्रयत्न चेंडू केला होता. गोलंदाजांमध्ये चेंडू अडवला गेलेला नाही आणि तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात. एकेरी धावीने नीरज आपला अकाउंट ओपन करतोय आणि एका धावीने गोवे संघाची धावसंख्या वाढते. तो बहुत ही बेहतरीन गेंदबाजी यहाँ पर देखने को मिलती हुई दिनेश चौगले द्वारा. दिनेश चौगले की हम बात करें तो चाहे फिर वो आईदेवी वडनगर के लिए खेले फिर या फिर राजस्थान रॉयल्स के लिए खेले, बहुत ही बेहतरीन उनका परफॉर्मेंस रहा है. सिटी क्रिकेट में भी हमने देखा कि इसी बाली ट्रॉफी में महबूब गौरी की जो टीम रही थी राजस्थान रॉयल्स, उसके लिए वो खेल रहे थे. हालांकि अब उनकी जो टीम है इस टूर्नामेंट से बाहर हो चुकी है, लेकिन दिनेश चौगले का जो परफॉर्मेंस रहा था वो बहुत ही बेहतरीन रहा था. और इस मैच में भी हम देख रहे हैं कि अब तक अच्छी गेंदबाजी की, पहला ब्रेक थ्रो भी दिलाया अपनी टीम को. स्विंग अँड मिस दोन्ही बंधूंची जोडी सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय. नीरज पाटील आणि आकाश पाटील. आणि यंदाच्या अंगामाचा विचार केला तर ग्रामीण क्रिकेटला सुरुवात झाली होती त्यावेळी मात्र यंदाच्या अंगामध्ये पहिल्या 3 धावा या संघाने मानकुली मैदानावर पूर्ण केले होते. सरपंच चषक मानकुली जो 4वा मानकुली संघाने आयोजित केला होता त्या चषकामध्ये धावून पळून 3 धावा पूर्ण करणारा पहिला संघ गोवे संघ ठरला होता. तो संघ सध्या बॅटिंग करताना आपण पाहतोय. यावेळी मात्र लॉवर फुलटा चेंडू, चेंडूला दिशा दिलेली आहे. चेंडू निघून जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅकवर्ड स्कोर लेग मधून सीमा पार हा दणदणीत चौकार. बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी यहाँ पर देखने को मिलती हुई. देखिए किस तरह से वहाँ पर लोअर फुल टॉस गेंद थी और इस गेंद को सिर्फ दिशा दिखाती थी वहाँ पर बैट्समैन आकाश पाटिल ने. आकाश के बल्ले से ये बाउंड्री आती है और टीम का स्कोर 26-26 पर जा पहुंचा है. टेक्सटाइल एंड एथनिक स्टूडियो में, जहां आपको शादी के अलावा फॉर्मल कैजुअल ड्रेसेस के बेस्ट कलेक्शन मिलेंगे. पार्टी वेयर, फॉर्मल वेयर, स्पेशल सूट्स एंड शेरवानी, ट्रेडिशनल वेयर, आप सब कुछ यहां से खरीद सकते हैं. इसी के साथ ही यहां कई ब्रांडेड क्लोथ्स जैसे रेमंड और लाइनिंग क्लब भी अवेलेबल हैं. एक बार जरूर विजिट करें जानवी टेक्सटाइल एंड एथनिक स्टूडियो. इस वीडियो को स्पॉन्सर किया है भिवंडी के जाने माने जानवी टेक्सटाइल एंड एथनिक स्टूडियो ने, जहां आपको शादी के अलावा फॉर्मल कैजुअल ड्रेसेस के बेस्ट कलेक्शन मिलेंगे. पार्टी वेयर, फॉर्मल वेयर, स्पेशल सूट्स एंड शेरवानी, ट्रेडिशनल वेयर, आप सब कुछ यहां से खरीद सकते हैं. इसी के साथ ही यहां कई ब्रांडेड क्लोथ्स जैसे रेमंड और लाइनिंग क्लब भी अवेलेबल हैं. एक बार जरूर विजिट करें जानवी टेक्सटाइल एंड एथनिक स्टूडियो. इस वीडियो को स्पॉन्सर किया है भिवंडी के जाने माने जानवी टेक्सटाइल एंड एथनिक स्टूडियो ने, जहां आपको शादी के अलावा फॉर्मल कैजुअल ड्रेसेस के बेस्ट कलेक्शन मिलेंगे. पार्टी वेयर, फॉर्मल वेयर, स्पेशल सूट्स एंड शेरवानी, ट्रेडिशनल वेयर, आप सब कुछ यहां से खरीद सकते हैं. इसी के साथ ही यहां कई ब्रांडेड क्लोथ्स जैसे रेमंड और लाइनिंग क्लब भी अवेलेबल हैं. एक बार जरूर विजिट करें जानवी टेक्सटाइल एंड एथनिक स्टूडियो. गेंदबाजी की और 3 ओवर की समाप्ति के बाद हम देख सकते हैं कि जो स्कोर बनाया गया वो 26 रन. हालांकि पहला ओवर जो रहा था वो अच्छा रहा था. अच्छी शुरुआत मिलने के बाद हम देख रहे हैं कि जो बल्लेबाजी हुई उसके बाद उतनी बेहतर बल्लेबाजी देखने को नहीं मिली है. एक बार फिर से धीरज धुमाले को ही बुलाया गया है गेंदबाजी में. पिछला ओवर भी धीरज धुमाले का बहुत ही बेहतरीन रहा था. हालांकि विकेट उनको नहीं मिला, लेकिन नफी तुली गेंदबाजी देखने को मिली थी. बल्लेबाजों को उतनी जगह नहीं दी थी खुलकर बल्लेबाजी करने के लिए. सिर्फ 5 ही रन खर्च किया था उन्होंने. धीरज धुमाले पहली गेंद वहां पर सीधे बल्ले से गेंद को खेल दिया है. देखना है
लॉन्ग ऑफ का खिलाड़ी जब तक गेंद पर आता उसी बीच सिंगल रन इस गेंद के ऊपर पूरा करते हुए वहां पर बैट्समैन नीरज पाटिल और आकाश पाटिल अब क्रीज पर है, जबकि चौथे ओवर में एक बार फिर से गेंदबाजी में धीरज धुमाले को बुलाया गया। पहली गेंद बहुत ही बेहतरीन तरीके से वहां पर वी की शक्ल में खेल दिया था उस गेंद को नीरज पाटिल ने। स्ट्राइक को रोटेट करते हुए और अब स्ट्राइक पर हम देखेंगे आकाश पाटिल। आकाश इस वक्त अच्छी बल्लेबाजी करे, अपनी इनिंग में एक बाउंड्री भी लगाई उन्होंने और 10 गेंदों का सामना किया जिसमें 10 पर बल्लेबाजी भी करे। फिर से वहां पर देखना है, बेहतरीन तरीके से मिडल कर दिया इस गेंद को आकाश पाटिल ने इस बार। देखना है वहां पर दूसरा रन क्या बल्लेबाज कंप्लीट कर पाए हैं नहीं। अंपायर शकील कोटी इस वक्त तीसरे अंपायर की तरफ चले। बाली ट्रॉफी 2023 ये एक और ग्रामीण का मैच हम देख रहे हैं। देखना है कि तीसरे अंपायर की मदद ली गई है और आउट हो गए वहां पर बैट्समैन आकाश। तो ये दूसरा विकेट गिरता हुआ इस वक्त बंटी स्पोर्ट्स गोवे का। आउट। तो दूसरे रन पर ये विकेट गिरा और बैट्समैन आकाश पाटिल आउट होकर वापस जाते हुए, हालांकि स्ट्रोक बहुत ही बेहतरीन लगाया था उन्होंने लॉन्ग ऑन की दिशा में। दूसरे रन की चाह में अपना विकेट गंवाते हुए आकाश पाटिल। नए बल्लेबाज अब आए हैं, अमूल आए हैं। 28 रन पर ये दूसरा विकेट गिर चुका है धुमाल सर। अगदी बरोबर. दुसरा फलंदाज बाद झालेला आहे ते आपण पाहतोय. बंटी स्पोर्ट्स गोवा या संघाचा. बहुत ज़्यादा ऑप्शन से बाहर की तरफ ये गेंद रही थी और वाइड गेंद। हालांकि बल्लेबाज ने भी कहीं ना कहीं गेंद का पीछा किया था, लेकिन बल्लेबाज की रेंज से काफ़ी बाहर की तरफ ये गेंद थी। पिछला ओवर भी अच्छा रहा था धीरज धुमाले का और इस ओवर में भी हम देख रहे हैं कि हालांकि पिछली जो उनकी गेंद रही थी वो वाइड गेंद रही थी और स्कोर 29 पर जा पहुंचा है। 2 विकेटें गंवाने के बाद बंटी स्पोर्ट्स गोवे। सुमित और आकाश ये 2 बल्लेबाज आउट हुए हैं और उसी बीच वहां पर देखना है, खेल दिया इस गेंद को, देखते रह जाएंगे वहां पर केतन पाटिल और गेंद जाएंगी बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए। बहुत ही बेहतरीन स्ट्रोक आता हुआ वहां पर बैट्समैन अमूल के बल्ले से। इस मैच का ये पहला सिक्सर हम देख सकते हैं। ये देखिए किस तरह से वहां पर बिल्कुल गेंद की लाइन में आकर इस गेंद को मिड विकेट के ऊपर से फेंक दिया 6 रनों के लिए। रिप्ले मध्ये आपण पाहू शकता बॉटम यांचा चांगला वापर आणि अगदी मिडल ऑफ द बॅट चेंडू घेऊन चेंडूला फेकून दिलं होतं सीमावर हा षटकार. तो अच्छा स्ट्रोक वहां पर आता हुआ अमूल के बल्ले से सिक्सर से अपना खाता खोला है अमूल पाटिल ने और टीम का स्कोर पहुंचा दिया है 35 पर। इसके बाद एक और ग्रामीण का मैच रहेगा जहां पर देवा स्पोर्ट चिम्मीपाड़ा और साइस खारबा को हम एक्शन में देखेंगे। बाली ट्रॉफी 2023 की अगर हम बात करें धुमान सर, तो जो ग्रामीण के खास करके जो मैचेस हुए वो बहुत ही बेहतरीन हमें देखने को मिले हैं और ग्रामीण से ही 2 सुपर ओवर के मैचेस देखने को हमें मिले।
पहला जो मैच बरोबर. रहा था जिसमें हमने देखा कि जय मसवा ऑफ इम्प्लास और वकी स्पोर्ट मापुली के बीच में पहला सुपर ओवर रहा था, और उसके बाद जो दूसरा मैच रहा था वो शिल्के ब्रदर्स और जून आंदुर्गी के बीच में दूसरा सुपर ओवर का मैच रहा था। तो ग्रामीण के जो मैचेस हुए बाली ट्रॉफी में वो कट टू कट मैचेस रहे, और ये मैच भी ऐसे ही लग रहा है कि जिस तरह से यहाँ पर बल्लेबाजी की जा रही है, और फिर से वहाँ पर देखना खेल दिया इस गेंद को, लेकिन इस बार केतन मौजूद थे वहाँ पर, मस्तक पे दस्तक, सर के ऊपर से फर कर गेंद निकल गई है 6 रनों के लिए। बैक टू बैक 2 गेंदों पर 2 सिक्सर आते हुए वहाँ पर अमोल पाटिल के बल्ले से। अगदी बरोबर हे आपण पाहू शकता. लॉर फुलटा चेंडू होता, सोंग केलेलं होतं चेंडूला, आणि हा तर फटका, हाताला चटका देणारा फटका आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजी बॅटमधून. तो बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी यहाँ पर देखने को मिलती हुई, सिक्सर की मदद से स्कोर अब 41-41 पर जा पहुंचा है। धीरज धुमाले पिछली 2 गेंदों पर 2 सिक्सर लग चुकी है। कमाल की बल्लेबाजी यहाँ पर देखने को मिलती हुई अमोल पाटिल द्वारा। फिर से वहाँ पर ऑन साइड में गेंद को खेलने की कोशिश की थी, लेकिन इस बार ऐसा लगा कि कहीं ना कहीं थोड़ा सा जल्दी अपना बल्ला घुमा बैठे थे वहाँ पर बैट्समैन। मेरे बहुत ही करीबी दोस्त सौरभ मात्रे भी जुड़ चुके हैं। वेलकम सौरभ, आपका भी स्वागत है। तो लगातार 2 गेंदों पर 2 सिक्सर, उसके बाद एक अच्छी गेंद, और इस बार लेग बाय के रूप में ये सिंगल रन आया इस गेंद के ऊपर। 41-42 पर स्कोर अब जा पहुंचा है। इस बार सीधे बल्ले से खेल दिया है, डाउन द ग्राउंड, गेंद जाएंगी बाउंड्री के बाहर, सिक्सर। बेहतरीन बल्लेबाजी यहां पर देखने को मिलती हुई। जिस तरह से हम देख रहे थे पिछली 2 गेंदों पर 2 सिक्सर लगाए थे अमूल ने, लेकिन इस बार ये जो सिक्सर लगाया नीरज ने, ये देखिए किस तरह से ये स्ट्रोक लगाया इस गेंद के ऊपर, बिल्कुल बल्लेबाज के सामने ये गेंद थी, और स्टैंड एंड डिलीवर, गेंद को बाउंड्री के बाहर फेंक दी है 6 रनों के लिए। स्टँड अँड डिलिव्हर खडे खडे हा फटका केलेला नीरज, मॅन इन फॉर्म बाली ट्रॉफीमध्ये नक्कीच आपण पाहतोय हा फलंदाज खूपच चमकलेला आहे. आणि यंदाच्या हंगामामध्ये नक्कीच जेव्हा हंगामाला सुरुवात झाली होती तेव्हाही नक्कीच या हंगामाची सुरुवात ही अशाच फलंदाजाने नीरज यांनी केली होती. तोच फॉर्म बाली ट्रॉफीमध्ये नीरज पाटीलचा पाहायला मिळतोय. लास्ट ओवर में अब घनश्याम को बुलाया गया है गेंदबाजी के लिए। ये अच्छा बैटल रहेगा अधमास सर, क्योंकि दोनों ही बल्लेबाज हम देख रहे हैं कि बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं, लेकिन लास्ट ओवर में जो घनश्याम आए गेंदबाजी के लिए, उनके नाम इसी बाली ट्रॉफी में एक हैट्रिक भी है। उन्होंने पहला हैट्रिक कंप्लीट किया था इसी बाली ट्रॉफी में। घनश्याम याचं चांगलं काम तर बाली ट्रॉफीमध्ये राहिलेलं आहे, मात्र हे षटक त्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं षटक असणार आहे. जी बिल्कुल, डेथ ओवर में गेंदबाजी के लिए आते हुए घनश्याम 4 ओवर की समाप्ति पर एक अच्छा टोटल बना लिए यहाँ पर बंटी स्पोर्ट्स गोवे ने 48। देखना है कि अब लास्ट ओवर में किस तरह से गेंदबाजी और बल्लेबाजी रहेगी। घनश्याम गेंदबाजी की शुरुआत करते हुए सामना करेंगे पहली गेंद का वहाँ पर बैट्समैन अमूल हम देख रहे हैं कि अच्छी बल्लेबाजी कर रहे, अपने इनिंग में 2 सिक्सर उन्होंने लगा चुके, 3 गेंदों का सामना किया है, और पहली गेंद का सामना करते हुए घनश्याम के पहली गेंद वहाँ पर घनश्याम की कहीं ना कहीं गेंद पिचअप होने के बाद थोड़ी सी नीचे रह गई थी, लेकिन लगातार हम देख रहे हैं कि हर गेंद को ऑन साइड में खेलने की कोशिश कर रहे हैं वहाँ पर बल्लेबाज। हालांकि 2 बार कामयाबी भी मिली है उनको, जहाँ पर उन्होंने 2 गेंदों पर 2 सिक्सर लगाए थे, और एक बार फिर से इस गेंद को वो ऑन साइड में खेलने की कोशिश कर रहे थे, लेकिन ये डॉट गेंद। अगला मैच एक और बेहतरीन मैच हमें देखने को मिलेगा, देवा स्पोर्ट्स चिमीपाड़ा और साइज स्पोर्ट्स खारबाव के बीच में मैच, और उसी बीच वहाँ पर बिल्कुल विकेटों के सामने पाए गए बैट्समैन अमूल, और अमूल की पारी का यहाँ पर अंत हो चुका है। घनश्यामने अखेर आपलं नक्कीच काम चोख बजावलेलं आणि फलंदाजाचं काम तमाम करताना आपल्याला पाहायला मिळतोय, हे आपण पाहू शकता रिप्लेमध्ये। तो लगातार हम देख रहे हैं कि बहुत ही बेहतरीन गेंदबाजी देखने को मिल रही है इस बाली ट्रॉफी में घनश्याम द्वारा।
विकेट हासिल किया है और जो बल्लेबाज ऐसा लग रहा था कि अब लास्ट ओवर में भी बड़े हिट की तरफ जाएंगे, उनका विकेट हासिल किया है उन्होंने। नए बल्लेबाज अब देवेंद्र पाटिल आए हैं। लास्ट ओवर की पहली 2 गेंदें बहुत ही बेहतरीन रही। पहली गेंद तो डॉट रही, उसके बाद विकेट हासिल किया उन्होंने। अगदी बरोबर. घनश्याम पाटील जो शेवटच्या षटक घालण्यासाठी आलेले आहेत, 2 चेंडू हाताळले आहेत, कुठल्या प्रकारची धाव खर्च केलेली नाही आणि एक महत्त्वाचं विकेटही त्यांनी प्राप्त केलेलं आहे. देवेंद्र अपनी पारी की शुरुआत करते हुए विकेट लेने के बाद एक बार फिर से घनश्याम। गेंद की लाइन में आकर खेलने की कोशिश की थी, वहां बल्लेबाज ने लगातार हम देख रहे हैं कि सटीक लाइन के ऊपर गेंदबाजी देखने को मिलती हुई। लास्ट ओवर में खुलकर बल्लेबाजी करने का बिल्कुल मौका ही नहीं दे रहे हैं गेंदबाज घनश्याम। 3 गेंदें जिसमें से 1 विकेट हासिल किया और अब तक कोई रन भी खर्च नहीं किया है घनश्याम ने। कमाल की गेंदबाजी इस वक्त देखने को मिलती हुई। स्कोर अभी भी रुका हुआ है इस वक्त 48 बंटी स्पोर्ट्स गोवे। 3 विकेट गंवाने के बाद एक बार फिर से वहां पर घनश्याम। इस बार विकेटों के बीच में गेंद को रखा था और बेहतरीन तरीके से बॉटम हैंड का इस्तेमाल करते हुए ये सिंगल ही रन आ पाएगा इस गेंद के ऊपर। धावसंख्या 49 आपण पाहतोय. अगदी चौथ्या चेंडूवर इथे मात्र 1 धाव पूर्ण केलेले फलंदाजाने. तो अच्छी गेंदबाजी यहाँ पर लगातार देखने को मिलती हुई। कभी गेंदों को शॉर्ट ऑफ लेंथ गेंदें रख रहे हैं, तो कभी गुड लेंथ के ऊपर गेंदों को पिचअप करा रहे हैं, तो कभी हम देख रहे हैं विकेटों के बीच में गेंद को रख रहे हैं। फिर से अच्छी गेंद, वहां पर घूमकर खेलना चाहते थे बल्लेबाज, लेकिन लाजवाब गेंदबाजी इस वक्त देखने को मिलती हुई घनश्याम द्वारा। घनश्याम याचं अगदी शेवटच्या षटकामध्ये चांगलं काम पाहायला मिळतंय. एकदा टिचून गोलंदाजी केलेली आहे. मजर खान आपण पाहतोय हाणामारीचे षटक आहे, मात्र हाणामारीच्या षटकामध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना अजिबातच हाणामारी करू दिलेली नाही. जी बिल्कुल। लास्ट ओवर में हम देखते हैं कि जो बल्लेबाज रहते हैं वो बड़े हिट की तरफ जाते हैं, लेकिन जो गेंदबाज है वो मौका ही नहीं दे रहे हैं ना बड़ा हिट लगाने के लिए। इस बार फ्लिक कर दिया है और गेंद जाएंगी इस बार बाउंड्री के बाहर, सिक्सर। इस बार कहीं ना कहीं खराब लाइन के ऊपर गेंद थी, पैरों पर गेंद को रखा था और फ्लिक कर दिया इस गेंद को। बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से ये गेंद चले गई है 6 रनों के लिए। ये देखिए किस तरह से ये स्ट्रोक लगाया वहां पर बल्लेबाज ने। रिस्ट ऑफ द फ्लिक दिशा से भटके पडे बडे फटके. मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतो फलंदाजाच्या बॅटमधून. तो पहली इनिंग का खेल यहाँ पर खत्म हो चुका है। पहले बल्लेबाजी करते हुए बंटी स्पोर्ट्स गोवे ने रन बनाए 55 और 56 का टारगेट रहेगा अब आई देवी वडुनगर के सामने। आइए अब आज के दिन का जो तीसरा टॉस है उसकी तरफ हम जाएंगे, जहाँ पर खेलने वाली टीमें हैं साइस स्पोर्ट्स खारबा और देवा स्पोर्ट्स चिम्मीपाड़ा के बीच में मैच रहेगा। हमारे साथी कमेंटेटर सुनील शिल्के सर इस वक्त हमारे टॉस बॉक्स में जाते हुए। टॉस बॉक्स जो है वो AA भारत गैस असफर बोलिंजकर और जावेद दलवी एक्स मापोर। यानंतरच्या महत्त्वाच्या नाणेफेकीकडे मित्रांनो आपण वळत आहोत. आपण जात आहोत AA भारत गॅस टॉस बॉक्समध्ये. यानंतरचा महत्त्वाचा सामना देवा स्पोर्ट्स चिम्मीपाडा आणि त्यांच्या विरोधात साईश खारबाव या 2 संघांदरम्यान यानंतरचा सामना असेल. आपण AA भारत गॅस टॉस बॉक्समध्ये आहोत. अस्फर बोलिंजकर आणि जावेद दलवी यांच्या वतीने हा टॉस बॉक्स इकडे स्पॉन्सर्ड केला गेलेला आहे. सन्माननीय दयानंदजी पाटील साहेब, त्याचबरोबर ओमान शेख, आपणास विनंती आहे ही नाणेफेक संपन्न करण्यासाठी आपल्याला यायचं आहे. आणि कृष्णा भगवान, आपणास विनंती आपण यायचे. अल्ताफ बली आयोजित
बाली ट्रॉफी 2023 पर्व मित्रांनो अनुभवत आहात. स्पर्धेचा आजचा दिवस क्रमांक 10व्या दिवसामध्ये आपण आहोत. 10व्या दिवसातील यानंतरचा महत्त्वाचा सामना आपण खेळवणार आहोत. सन्माननीय अतिथी आमच्या डबल ए भारत गॅस नाणेफेकी कक्षाकडे प्रस्थान करत आहेत. सन्माननीय अतिथी गणांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक केली जाईल. नाणेफेकीसाठी कॉईन निश्चितच दोन्ही संघांना माहीत आहे. एका बाजूने आपण पाहू शकाल बाली ट्रॉफी 2023 आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला पाहायला मिळेल पायनियर स्पोर्ट्स. भिवंडी तालुक्यातील एक अतिशय ऐतिहासिक पार्श्वभूमी असणारा हा संघ, त्यांच्या वतीने ही स्पर्धा पार पाडली जाते. बाली ट्रॉफी अशा पद्धतीचा कॉईन टॉस केलं गेलं आणि पायनियर स्पोर्ट्स अशी नाण्याची दर्शनी बाजू आपण पाहिली. म्हणजे ही नाणेफेक जिंकलेली आहे ती चिंबीपाड्या संघाच्या संघनायकांनी. अतिथींना विनंती असेल आपण जिंकलेल्या कर्णधारासाठी रोलेक्स मेडिकेअरच्या फहाद दलवी आणि मनसाब मुल्ला यांच्या वतीने दिली गेली जाणारी बॅग त्यांना इकडे दिली गेलेली आहे. जिंकणाऱ्या कर्णधारासाठी सुद्धा निश्चितच आपण इथे पारितोषिक असलेलं पाहत आहोत. अतिशय महत्त्वाचा सामना. यानंतरचा सामना खरं तर साई स्पोर्ट्स खारबाव संघ या अगोदर 3 सामने जिंकलेले आहेत आणि त्याचबरोबर चिंबीपाडा संघाने सुद्धा या अगोदर 2 सामने जिंकलेले आहेत. दुपारचं सत्र आहे आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करता भिवंडी तालुक्यातील एक मोठा संघ तुमच्यासमोर आहे आणि दुपारच्या कंडिशन्स आहेत. बाली ट्रॉफी एक खरं तर मोठी स्पर्धा आहे आणि इथून कोणीही मागे फिरणं पसंत करू शकत नाही. नाणेफेक जिंकले आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर औपचारिकतेच्या दृष्टिकोनातून तुमचा निर्णय काय असेल? फलंदाजी करणार आम्ही. फलंदाजी करण्याचा निर्णय. बऱ्याचदा नाणेफेक जिंकल्यानंतर कर्णधार गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत असतात, परंतु तुम्ही नाणेफेक जिंकले आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, याची काही महत्त्वाची कारणं तुम्हाला विशद करता येतील का? समोरचा संघसुद्धा बलड्डे संघ आहे. बॉलिंग साईड सर आमची चांगली आहे. आम्ही 50-55 धावापर्यंत जाण्याचा प्रयत्न करू आणि बॉलिंग अटॅकवर त्यांना थांबवायचा प्रयत्न करू. आतापर्यंत 2 सामने तुम्ही जिंकलेले आहात आणि आपण पाहिलं की गोलंदाजी अटॅक तुमचा फार स्ट्रॉंग आहे. अनेक गोलंदाजांनी तुमच्यासाठी समोर येऊन कामगिरी केलेली आहे, परंतु यानंतर बॅटिंग युनिटमध्ये असे कोणते फलंदाज आहेत ज्यांच्याकडून फलंदाजी चांगली झाली नाही, परंतु तुम्ही आता ह्या महत्त्वाच्या सामन्यामध्ये साई स्पोर्टच्या विरोधात त्यांच्याकडून अपेक्षा करत आहात? मी स्वतःसुद्धा आहे. माझी बॅटिंग झालेली नाही. अतिशय 2-3 बॅट्समन असे आहेत की त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहे आमची. एक मोठी लढत निश्चितच साई स्पोर्टच्या विरोधात तुम्ही प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न कराल, यामध्ये निश्चितच शंका नाही. तुमच्या संघाला विजयाच्या हार्दिक शुभेच्छा असतील. आपण प्रणयकडे वळत आहोत. प्रणय, नाणेफेक गमावी लागलेली आहे. नाणेफेक गमावल्यानंतर सुरुवातीला क्षेत्ररक्षण करायचं आहे. बऱ्याचदा मी हा प्रश्न विचारत नाही, परंतु आता नाणेफेक गमावल्यानंतर क्षेत्ररक्षण आलंय म्हणून तो प्रश्न तुझ्यासाठी. नाणेफेक जर जिंकली असती तर क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं का? हो, नक्कीच आमच्या मनासारखं आम्हाला भेटलेलं आहे. क्या बात आहे. जो निर्णय नाणेफेक जिंकल्यानंतर घेणार होते तोच निर्णय आता तुम्हाला खरं तर इकडे मिळालेला आहे. क्षेत्ररक्षण करणार आहात ॲज अ कॅप्टन. या अगोदर तुम्ही 3 सामने या खेपटीवर जिंकलेले आहेत. या विकेटचा अंदाज, या कंडिशनचा अंदाज तुम्हाला आहे, परंतु मला असं वाटतं त्यावेळेस नाईट कंडिशनमध्ये तुम्ही खेळत होतात, आता डेचा सामना आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना या खेपटीवर पार स्कोर किती असेल असं तुमचं मत आहे? नक्कीच आम्ही त्यांना 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. 50 धावांच्या आतमध्ये रोखण्याचा निश्चितच प्रयत्न असेल. म्हणजेच याचा अर्थ असा की 50 धावा ह्या पार स्कोर होऊ शकतात. आतापर्यंत तुम्ही 3 सामने जिंकलात. काही फॅक्टर्स असे आहेत का जे अजूनही फुलफिल करावेसे वाटतात? काही चुका झाल्यात का ज्या भरून काढाव्याच्या वाटतील? हो, नक्कीच. जे सुरुवातीला फलंदाजी जशी होत होती तशी आता होत नाही आणि या सामन्यामध्ये नक्कीच प्रत्येकाने 100% द्यावा हीच अपेक्षा ठेवेन. बाली ट्रॉफी भिवंडीतील वर्ल्ड कप म्हणून गणली जाते. या स्पर्धेचा आतापर्यंतचा तुमचा प्रवास चांगला राहिलेला आहे. ही स्पर्धा इथून पुढे कशी पाहता? काय टार्गेट आहे डोळ्यासमोर? नक्कीच प्रथम क्रमांक आला पाहिजे हाच आमचा विचार आहे आणि त्याच याच्याने आम्ही खेळणार आहोत. चांगलं ओपिनियन दोन्ही संघाच्या संघनायकांनी दिलेलं आहे. प्रणय, तुलाही विजयाच्या हार्दिक शुभेच्छा असतील. मित्रांनो, ही नाणेफेक इकडे कंप्लीट झालेली आहे. नाणेफेक जिंकलेली आहे चिंबीपाड्या संघाच्या संघनायकाने आणि नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम 5 षटकांच्या या सुपर 8च्या लढतीमध्ये ते करतील फलंदाजी. दोन्ही संघाच्या संघ कर्णधारांना विजयाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण जात आहोत समालोचन कक्षामध्ये. इट्स ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. तर धावचीसाठी इथे मात्र तिसऱ्या पंचांची मदत मैदानी पंचाने घेतलेली आहे.
आई देवी वडूनवगर आणि बंटी स्पोर्ट्स गोवे या दोन संघांदरम्यान मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे. तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेलेली आहे. धावबादसाठी ही मदत घेण्यात आलेली आहे. प्रिन्स मूवीज च्या वतीने ही स्पर्धा खरं तर कव्हर केली जात आहे. प्रिन्स मूवीज म्हटली की नीट अँड क्लिअर टेलिकास्ट, क्वालिटी टू टेलिकास्ट त्यांच्या वतीने केलं जातं. अगदी महाराष्ट्राच्या बाहेर जाऊनही अनेक स्पर्धा त्यांच्या वतीने खरं तर कव्हर केल्या गेलेल्या आहेत. पाहायचंय इथे पंच पुन्हा खरं तर निश्चितच निरीक्षण करत आहेत आणि त्यानंतर इथे निर्णय दिला जाईल आणि फलंदाज यावेळेस बाद असेल. रेड सिग्नल इथे मात्र आलेलं आहे. फलंदाज प्रशांत पाटील बाद होऊन पॅडमध्ये परतताना आपण पाहतोय पहिला हादरा बसतोय. खरं तर आपण पाहतोय प्रशांत पाटील एकही चेंडू न खेळता डगॉटच्या आसऱ्याला जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. केतन पाटील प्रशांत पाटील ही सर्व जोडी मैदानामध्ये पाहायला मिळत होती, मात्र प्रशांत पाटील हा बाद होऊन पॅडमध्ये परतलेला आहे. पहिला फलंदाज धावचीच्या रूपाने बाद सांघिक यश खरं तर मिळालेलं आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या गोवे या संघाला. 55 धावांचं लक्ष. यावेळेचा चेंडू आपण पाहिला उजव्या यष्टीच्या फार बाहेर दिशाहीन गोलंदाजी. पंच आमच्याकडे वळत आहेत. हा चेंडू पंचांच्या वतीने वाईट घोषित केला गेला. एक अवांतर धावा आली. एकूण धावा आतापर्यंत जर आपण पाहिला तर या वाईडने खरं तर धावपलकाला सुरुवात झाली असं पण म्हणूया. प्रारंभ झालाय. एक धावपलकावर आहे. 55चं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेचा हा चेंडू फलंदाजाच्या समोरून टॉसअप झाला. नास्टी बाउन्सर. फलंदाज म्हणून तुम्ही किती जरी मोठे असाल तरी या पद्धतीचा चेंडू ज्यावेळेस तुमच्या समोर येतो, अगदी पुढ्यात असताना चेंडू उसळला, त्याचबरोबर आतल्या अंगाने वळला. व्हॉट ए ग्रेट बॉल दिस वन वॉज बाय दिस बॉलर. अतिशय सुरेख चेंडू नक्कीच आपण रिप्लेमध्येही पाहिला. अगदी केतन पाटील पूर्णपणे अचंबित आश्चर्यचकित झाला, कारण त्याच्या कानात जवळून नाका जवळून खरं हा चेंडू गेला होता. चांगले चेंडूच्या हाताळणी. स्विच करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेलेला आहे. पंचांकडे दाद मागितली परंतु पंच इथे सहमती दर्शवत नाही आहेत. लेग बायच्या रूपाने एक धाव निश्चितच आलेली आहे. चांगली गोलंदाजी करतायत. अलीकडच्या काळामध्ये एक रणनीती असते सुभाष धुमाळ सर, की तुम्ही वाईड चेंडू हाताळले तरी चालतील परंतु फलंदाजाच्या अगदी झोनमध्ये चेंडू देऊ नका, रडारमध्ये देऊ नका. मोठ्या फटक्यांपासून तुम्हाला वाचायचं आहे. काय म्हणाल? अगदी बरोबर. आणि ती रणनीती नक्कीच प्रत्येक गोलंदाज वापरताना पाहायला मिळतोय आणि मी तर म्हणेन ती खरी रणनीती खरं तर म्हणता येईल. यावेळेचा हा फटका आपण पाहिला. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. अंतिमता प्रयत्न तर झाले परंतु पाहता पाहता चेंडू तनिष्का एंटरप्राइजेस या बॅनरला जाऊन हिट झाला, म्हणजे मिळाल्या धावा 4. खरं तर शक्तीपेक्षा युक्तीचा वापर इथे फलंदाज यतिशाने गेलेला आहे. कारण फक्त आपण बघितलं तर थोडासा चेंडू होता आणि चेंडूला केवळ दिशा दिली होती हे आपण पाहू शकता. चौकार यतीशच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. 6 धावा याचबरोबर धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. नीरज पाटील गोलंदाजीसाठी येत आहेत. यावेळेचा हा चेंडू उकरण्याचा प्रयत्न आहे. डावेष्टी सोडून जाणारा चेंडू. थोडी अतिप्रयोगशीलता मैदानाच्या आतमध्ये नीरज पाटील दाखवतायत. निश्चितच वॅरी करतायत त्यांची लेन, त्याचबरोबर दिशेमध्ये सुद्धा अतिरिक्त बदल करण्याचा प्रयत्न करतायत. मला असं वाटतं या अगोदर जो चौकार आला होता त्या चौकाराने त्यांच्यावर थोडं प्रेशर इकडे बिल्डअप झालेला असावा. नीरज पाटील 7 धावा धावपलकावर. यतीशसाठीचा हा चेंडू आहे. इकडे स्कूप केलेला आहे. फटक्याचं सिलेक्शन चांगलं होतं परंतु इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आपण पाहिली की गोलंदाजाने गती कमी केली होती आणि गोलंदाजाची गती जर अधिकची असती तर या फटक्यामधून मला असं वाटतं एखादा चौकार सुद्धा प्रोड्यूस करता आला असता. फलंदाजाला कमी गती होती, ती हेरता आली नव्हती. अगोदर स्टान्स खरं तर त्यासाठी तयार केला होता या फलंदाजाने, म्हणजेच प्री मेडिकेटेड शॉट मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. अगदी बरोबर. आपण पाहतो इम्प्रोज फटका दिलस्कूप खेळण्याचा प्रयत्न केला होता. पल्लू शॉट जो अलीकडच्या काळामध्ये सुपला शॉट म्हणून खूपच प्रचलित झालेला आहे, तो फटका खेळण्याचा प्रयत्न ते केला गेला होता, मात्र कंट्रोल पाहायला मिळाला नव्हता या फटक्यावर. समोरच्या दिशेने फटका सजवला बी शेप मध्ये आणि यावेळेस खरं तर अंतर मिळालं. फटका दमदार. मिळतील धाबाचा हा षटकार. केतन पाटीलच्या बॅटमधून हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. हे आपण पाहू शकता रिप्लेमध्ये. चेंडू स्लॉटमध्ये होता आणि त्याला केतन पाटील याने पाठवलं दुसऱ्या फ्लॉटमध्ये. टन टनाटन केतन आणि दे दनादन केतन
असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. केतन याला नक्कीच याच फटक्यांसाठी ओळखलं जाते. या सामन्यामध्ये खरं तर विजय मिळवायचा असेल वडूनवगर या संघाला तर केतन पाटीलचं खेळपट्टीवर जास्त वेळ राहणं महत्त्वाचं आहे. कारण व्यक्तिपरत्वे क्षमतांमध्ये भेद असतो असं म्हटलं जातं. पिंडे पिंडे मतीर भिन्ना असं सुद्धा म्हटलं जातं. विचार करण्याची शक्ती प्रत्येकाची वेगळी असते. त्याचबरोबर क्रिकेट खेळत असताना प्रत्येक खेळाडूची क्षमता वेगळी असते आणि काही खेळाडू नॅचरल आक्रमक असतात. त्यातीलच एक खेळाडू आपण बघतो वडूनवगर संघाकडून केतन पाटील. सुरुवात शांततेने झाली होती, परंतु त्या सगळ्यावर पांघरून टाकत असताना एक षटकार त्याच्या बॅटमधून आला. षटक संपलं 14 धावांवर. आणि केंद्रीय मंत्री चषकामधील स्वतःच्या वाढदिवशी ती नाबाद 48 धावांची वाकलन विरुद्ध खेळली कोण विसरू शकेल. आपल्या वाढदिवशी आपल्या संघाला बड्डे गिफ्ट देताना वाकलनसारख्या बलाढ्य संघाला केतन पाटीलच्या नाबाद 48 धावांच्या जोरावर वडूनवगर संघाने त्यावेळी पराभूत केला होता. तोच केतन पाटील आपण पाहतोय सध्या फलंदाजी करताना. आई देवी वडूनवगर संघाची कामगिरी सुद्धा केंद्रीय मंत्री चषकामध्ये चांगली झाली होती. देवेन उजव्या इष्टीच्या बाहेरून खेचून मारण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाच्या वतीने केला गेलेला आहे. इथे पंचांचे दोन्ही हात समांतर अवस्थेमध्ये आले म्हणजे खरं तर हा चेंडू वाईट घोषित केला गेलेला आहे. प्रत्येक धाव लाख मोलाची आहे. त्यातच पहिल्या षटकामध्ये तुम्ही 14 धावा खर्च केल्यात. बॅटच्या आतल्या बाजूला चेंडू लागतो. टॅप शॉट ज्या पद्धतीने खेळतात त्या पद्धतीने खरं तर फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला गेलेला आपण पाहिला. टायमिंग जुळलं नव्हतं आणि त्यामुळेच अशा पद्धतीने मिसटायमिंग फटका ज्यावेळेस होतो त्यावेळेस त्याला अंतर मिळत नाही. अगदी चेंडू सीमारेष अगदी चेंडू खेळपट्टीवर घरंगत असलेला आपण पाहिला. एक धाव निश्चितच इकडे कंप्लीट केली गेलेली आहे. धावसंख्या सिंगलने वाढते. आपण पाहतोय या जे लक्ष्य आहे ते 56 धावांचं 56 लक्ष्याचा पाठलाग आहे ते वडूनगर संघ करतोय आणि लक्ष्याचं पण नक्कीच पाठलाग लक्षात घेता केतन पाटील एक की प्लेयर असणार आहे या वडूनगर संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर. गोलंदाजांना केतन पाटीलचा अडसर दूर करावा लागेल तर आणि तर या सामन्यामध्ये त्यांचं वर्चस्व निर्माण होऊ शकतं. पाहिजे मैदानाच्या आतमध्ये ती रणनीती इकडे आखली जाईल का. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक. गती परिवर्तन करत असताना फलंदाजांना चकवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे, परंतु इथे घारीप्रमाणे नजर या चेंडूवर फलंदाज केतन पाटीलची होती आणि म्हणून हा चेंडू त्याने सहजगत्या सोडलाय. गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न मात्र दिशेमध्ये परिवर्तन होतंय. नियंत्रण पाहायला मिळत नाही चेंडूवर. 17 धावा धावपालकावर. चांगला उल्लेख सुभाष जुमार सरांच्या वतीने केला गेला. गतीमध्ये परिवर्तन त्याचबरोबर दिशेमध्ये सुद्धा परिवर्तन. रक्षात्मक रीतीने खेळून काढलेले डायरेक्ट हिट रिक्वायर्ड असेल. इथे थोडा बॉडी बॅलन्स गमावला होता गोलंदाजाने. खरं तर गोलंदाजाने चेंडू टाकल्यानंतर त्यांचा फॉलो थ्रू कंट्रोल करणं गोलंदाजासाठी तितकं सहज सोपं नसतं आणि असं करत असताना त्यांच्या दिशेने येणारा चेंडू अडवून त्यानंतर विकेट हिट करणं तितकं सोपं नसतं. त्याचा प्रत्यय मैदानाच्या आतमध्ये आला, परंतु प्रयत्न चांगला राहिला होता. 18 धावा धावपलकर आतापर्यंत जोडल्या गेलेल्या आपण पाहिलेल्या आहेत. गोलंदाज देबेन पुन्हा एकदा येतील. उजव्या इष्टीच्या बाहेर कमिट होत असताना खेळून काढण्याचा प्रयत्न. या गोष्टीची चर्चा मी अगोदर छेडली होती की अलीकडच्या काळामध्ये गोलंदाज वाईड लाईनवर जास्तीत जास्त गोलंदाजी करणं पसंत करतात. अगदी बरोबर. वायडर लाईनचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे मात्र दिशा हे आपण भरकटलेली पाहायला मिळतोय. यतीशसाठीचा हा चेंडू आहे. खडे खडे फलंदाज फटका सजवण्याचा प्रयत्न करतात. या फलंदाजाचे दोन्ही पाय जणू काही बांधले गेलेले आहे. ज्या पद्धतीने फटका हँड आय कोऑर्डिनेशनचा वापर करत असताना खेळण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. पद्धतीचा अजिबात वापर करताना दिसत नाही फलंदाज. म्हणून मी नेहमी म्हणतोय की जहा मोबाईल में नेटवर्क व क्रिकेट में फुटवर्क जरूर आहे. यावेळेचा चेंडू लेंथ हिट केलेली आहे. चेंडूला उचली सुद्धा हवी तितकी खरं तर मिळताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली नाही. मला असं वाटतं या अगोदर ज्या दिवशी ज्या रात्रीमध्ये पाऊस झाला होता त्याचा परिणाम आउटफील्डवर तर निश्चितच आपल्याला जाणवतो. आउटफील्ड खरं तर आता पहिली आपण चांगली झालेली आहे, कारण कोणत्या पद्धतीने डस्ट आपल्याला आउटफील्डवर पाहायला मिळत नाही, परंतु पावसाचा फटका आणि झटका मुख्य खेळपट्टीला निश्चितच होत असतो. अगदी बरोबर. ज्यामुळे खेळपट्टी थोडीशी स्लोही आपल्याला पाहायला मिळते. केतनसाठीचा हा चेंडू आहे. इनसाइड आउटचा फटका दाखवला, स्वतःला जागा दिली, रूम क्रिएट केला आणि त्यानंतर सरळ बॅटने फटका दाखवला. केतन पाटीलच्या बॅटमधून हा आविष्कार. धावा मिळतील 6 षटकार. अगदी इनफिल्डच्या वरून हा फटका आपण पाहतो. केतन पाटीलच्या बॅटमधून कुठलाही क्षेत्रक्षक त्या क्षेत्रामध्ये नव्हता आणि लॉंग ऑफ रिझनमधून 1 बाउन्सचा चौकार पाहायला मिळालेला आहे. केतन पाटीलच्या बॅटमधून चौकाने धावसंख्या येतोय आकार. धावसंख्या 4 ने पुढे सरकते.
या षटकामध्ये आतापर्यंत बॅक ऑफ द लेन गोलंदाजी झालेली सुभाष धुमाळ सर आपण पाहिली, परंतु या अगोदरचा चेंडू गोलंदाजाने मोठ्या धाडसाने समोर ठेवला, परंतु इथे फलंदाज तितकाच मोठा धाकड आहे. केतन पाटील तालुका क्रिकेटमध्ये फार चांगलं नाव आहे केतनचं, आणि त्याने त्याचा खरं तर इथे परिचय दिला. एक चांगला फटका त्याच्या बॅटमधून आला. ज्या बेस क्रिकेटिंग बुक शॉट्स आपल्याला पाहायला मिळतात, त्या बेस एक क्रिकेट समालोचक म्हणून किंवा क्रिकेटचे चाहते दर्दी म्हणून आपल्याला मनस्वी आनंद मिळत असतो. हा षटकार धावफलकाला घेऊन जाईल. 24 पर्यंत 56 धाबांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये गाठायचं आहे. बंटी स्पोर्ट्स गोबे आणि वडूनवकर या दोन संघांदरम्यान मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे. 56चं लक्ष. यावेळेस हा फटका चांगला आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर गेले होते, परंतु प्लेसमेंट चांगली नाही. ऑकवर्ड पोझिशन मध्ये आल्यानंतर बॅट जरूर फिरवली होती, हातांचा वापर केला होता, आडव्या बॅटने फटका सजवला होता, पूल केलं होतं, परंतु इथे हा पूल यशस्वी ठरला नाही कारण प्लेसमेंट योग्य नव्हती. क्षेत्ररक्षकाने चांगला झेल टिपला. ज्या फलंदाजाकडून खूप साऱ्या अपेक्षा होत्या त्या फलंदाजाचा डाव संपला, अर्थात केतन पाटील बाद. बिग ब्लो म्हणता येईल. एक मोठा हादरा बसतो ते आहे देवी वडवणकर संघाला. केतन पाटीलच्या रूपाने मॅन इन फॉर्म बाद होणं इथे मात्र पॅवलमध्ये परतताना. ज्या फलंदाजा खरं तर अडसर दूर करायचा होता तो फलंदाजा अडसर इथे मात्र दूर केला गेलेला आहे, आणि इथून कदाचित गोवे संघ सामन्यामध्ये शेलकर शिरकाव करू शकेल. अगदी बरोबर आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले संपलाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये आपण पाहिल्या तर एकूण धावा आतापर्यंत आलेल्या आहेत त्या म्हणजे 24 आणि 56चं लक्ष मैदानाच्या आतमध्ये गाठायचं आहे. 56 धावा 5 षटकांमध्ये 11.20ची धावगती अप्रॉक्सिमेटली राखायची होती, आणि अशातच पहिल्यामध्ये 14 आल्या. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिल्या तर धावा खर्च झालेल्या आहेत 10. 24 धावा 2 षटकांमध्ये खर्च झाल्यात. पाहायचे यानंतर इथे बॅटल कशा पद्धतीने रंगेल. यानंतर आजच्या दिवसामध्ये मित्रांनो तुम्हाला यानंतरचा सामना देवा स्पोर्ट्स चिंबीपाडा वर्सेस साई स्पोर्ट्स खारबाव या दोन संघांदरम्यान पाहायला मिळेल. त्यानंतर NK स्पोर्ट्स वर्सेस रईस बिल्डर सिटी फॉर्मॅटमधून हा सामना मित्रांनो तुम्ही अनुभवू शकाल. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. त्यानंतर भादवड वर्सेस बोनकोडे हा सामना पाहण्यासाठी विसरू नका. यानंतर कृष्णाई स्पोर्ट्स कारिवली आणि त्यांच्या विरोधात पहिल्या मॅचचा विनर. खरं तर अशा पद्धतीने आपण सामना बघू शकाल. जय दुर्गा आणि जय दुर्गा बी आणि आई एकविरा या दोन संघांदरम्यान सुद्धा सामना खेळवला जाईल आजच्या दिवसामध्ये. आणि सिटी फॉर्मॅटमधून RD 4440 आणि मॅगी 11 या दोन संघांदरम्यान सुद्धा एक बिग बॅटल खरं तर आपल्याला पाहायला मिळेल. या सर्व संघांनी वेळेमध्ये आपली उपस्थिती दाखवणं गरजेचं आहे. भादवड आणि बोनकोडे या दोन संघांदरम्यान जो सामना जिंकणारा संघ असेल तो पिंपळा संघाबरोबर खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. यस, मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू वाईड घोषित केला गेलेला आहे. धावफलक आपण पाहिलं तर पुढे मार्गस्थ झालेला आहे. एकूण धावा आतापर्यंत 25 म्हणजेच 25 आहेत. 56 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत गाठलं जात आहे. नीरज उजव्या यष्टीच्या पुन्हा एकदा बाहेर जास्तीत जास्त चेंडू शरीरापासून फलंदाजाच्या दूर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातो, परंतु त्यासाठी सुद्धा नियंत्रण असणं गरजेचं आहे कारण तिकडे एक मर्यादा आहे. त्या मर्यादेचं उल्लंघन झालं की तुम्हाला एका धावेची पेनल्टी मिळत असते. इन द सेन्स दंड मिळत असतो क्रिकेटमध्ये वाईडच्या स्वरूपात. 26 धावा. समोरच्या दिशेने फटका खेचलेला आपण पाहिलेला आहे. ड्राईव्हचा फटका होता. फलंदाज बाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि इथे फलंदाज धावचीतच्या रूपाने बाद. यतीश बाद झालेले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करत असताना
यतीश बाद झाले. बाद होण्यापूर्वी एक चौकार त्यांच्या बॅटमधून आपण पाहिला होता. त्याचबरोबर त्यानंतर ते शांत राहिले होते. तर संघाचे खरं तर कर्णधार आहेत, परंतु कर्णधाराला साजेशी इनिंग मैदानाच्या आतमध्ये त्यांना साकारता आली नव्हती. 28 धावा आतापर्यंत धावपलकावर आहेत. छप्पन्न धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये गाठलं जातं. यानंतर सामना आपण देवा स्पोर्ट्स चिंबीपाडा विपक्षी साईज कारभाव ग्रामीण पूलमधील पाहणार. त्यानंतर सिटी पूलमधील सामना NK स्पोर्ट्स कांडवाल विपक्ष राईस बिल्डर्स. त्यानंतर नाना स्पोर्ट्स भादोड विपक्ष बोनकडे ग्रामीण पूलमधील सामना. त्यानंतर कृष्णाई स्पोर्ट्स कारिवली विपक्ष मिताली एंटरप्राइजेस वडगर. त्यानंतर जय मसोबा पिंपलास भादोड बोनकडेमधला विजेता संघ. त्यानंतर जयदुर्गा विपक्ष आई एकविरा. आणि त्यानंतर सिटी मूलमधील आणखीन एक सामना RD 000 ओवली विपक्ष मॅगी 11 पाहायला मिळेल. 29 धावा आतापर्यंत धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा खर्च झाल्या होत्या. या षटकाचा विचार केला तर फलंदाजांना शांत ठेवण्यामध्ये गोलंदाज आतापर्यंत यशस्वी झालेले आहेत. पाहायचंय केतन पाटील बाद झाल्यानंतर या सामन्यामध्ये या धावपलकाला खरं तर आकार देण्याची जबाबदारी कोणता फलंदाज आपल्या खरं तर खांद्यावर घेतोय. घनश्याम आणि धीरज धुमाळे हे दोन फलंदाज आहेत. दोन्ही फलंदाज क्षमतेने भरलेले आहेत. पाहायचंय मैदानाच्या आतमध्ये योग्य वेळेला या क्षमतांचा अंदाज घेत असताना इथे पुरेपूर उपयोग केला जाईल का, हे धावपलक 56 पर्यंत नेता येईल का. धीरजसाठीचा हा चेंडू आहे. फटका बसलाय. पूल करायचा होता. अगदी ऑफस्टमच्या बाहेरून खेचून मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाहीयेत. इथे नीरज पाटीलच्या वतीने एक फार मोठा अडसर दूर केला जातो. धीरज धुमाळे सारखा स्फोटक फलंदाज या महत्वाच्या क्षणाला इथे बाद. आणखीन एक मोठा हादरा इथे मात्र धीरज धुमाले आल्या पावले माघारी परतताना अगदी भोपळाही फोडण्याची संधी धीरज धुमालेला मिळाली नाही. आणि आपण पाहतो महत्त्वाचे 4 फलंदाज बाद झाले आहेत वडवणकर संघाचे. थोडंसं बॅकफुटवर ढकलला जातो की काय हे प्रश्नचिन्ह मात्र वडवणकर संघाची ही परिस्थिती पाहून पाहायला मिळते. कारण धावसंख्या धावपलीकडे 29 धावा. 3 षटकांची समाप्तीनंतर 2 षटकांचा अजूनही खेळ शेष आहे. तीन षटकं संपलेली आहेत. धावपलक आपण पाहिलं तर ते 29 म्हणजेच 29 पर्यंत जाऊन स्थिरावलेला आहे. 4 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 13.50चा यानंतर निश्चितच रिक्वायर्ड रन रेट इथे मेंटेन करावं लागेल. कारण 56 धावांचं लक्ष निश्चितच आहे. 2 षटकांचा खेळ अजून शेष आहे आणि 27 धावांची गरज यानंतर उरलेली आहे हा सामना जिंकण्यासाठी. यानंतरचा सामना आपण ग्रामीण पूलमधील पाहणार होता. देवा स्पोर्ट्स चिंबीपाडा विपक्ष साईज कारभाव या 2 इस संघांमध्ये. वीडियो को स्पॉन्सर किया है भिवंडी के जाने माने जानवी टेक्सटाइल एंड एथनिक स्टूडियो ने, जहां आपको शादी के अलावा फॉर्मल कैजुअल ड्रेसेस के बेस्ट कलेक्शन मिलेंगे. पार्टी वेयर, फॉर्मल वेयर, स्पेशल सूट्स एंड शेरवानी, ट्रेडिशनल वेयर, आप सब कुछ यहां से खरीद सकते हैं. इसी के साथ ही यहां कई ब्रांडेड क्लोथ्स जैसे रेमंड और लाइनिंग क्लब भी अवेलेबल हैं. एक बार जरूर विजिट करें जानवी टेक्सटाइल एंड एथनिक स्टूडियो. जोडल्या गेलेले अजूनही 27 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी इथून पुढे आहे. राजेशच्या वतीने क्रमांक 4च्या षटकाला इकडे सुरुवात मिळत आहे. घनश्याम हा प्लेयर आता इथे इम्पॅक्ट प्लेयर ठरू शकतो. कारण ज्या पद्धतीने घनश्याम याचं खरं तर रिप्युटेशन आहे मैदानाच्या आतमध्ये, त्याला चांगला खेळ करावा लागेल. फुलल यांचा चेंडू आहे. निश्चितच आपण पाहिलं की बाउन्सच्या खाली येता आलं नव्हतं फलंदाजाला. निर्धाव चेंडूने या षटकाची सुरुवात. चांगली सुरुवात आपण पाहतोय. या फुलरला अगदी पूर्ण लांबीचा चेंडू आदळला होता गोलंदाजाने. राकेश इथेही बिग हिट करण्याचा प्रयत्न आहे, परंतु पुन्हा एकदा पदलालित्याचा अभाव आहे. पदलालित्य जर तुम्ही फलंदाजीतून बाजूला सारलं तर उरेल ते काय, फक्त आणि फक्त हँड आय कोऑर्डिनेशन. आणि हँड आय कोऑर्डिनेशन ही अशी गोष्ट आहे, आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहिलं तर फार कमी फलंदाज असतात ज्यांची त्यावर खरं तर त्यांना त्यावर महारत हासिल होती. त्यामधून आपण फलंदाज वीरेंद्र सेवकचा सुद्धा त्यामध्ये खरं तर अंतर्भाव करू शकतो. पुन्हा एकदा फुललेन फुटवर्क
कोणतंही इथे दाखवत नाही. मला असं वाटतं अतिरिक्त दडपण घनश्याम सारख्या मोठ्या फलंदाजाने इथे घेतलेला आहे की नाही. अगदी बरोबर. थोडासा दडपणाचा नक्कीच परिणाम इथं पाहायला मिळतोय, फुटवर पाहायला मिळत नाही. इथे ही चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या अंगाला वळला. आता नामोहरम करून सोडलेला आहे फलंदाजाला. त्याचबरोबर आग गोखणारी गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपण राजेश याला पाहतो. लागोपाठचे 4 चेंडू निर्धाव आहेत. या सामन्यामध्ये मोठा इम्पॅक्ट राकेशच्या वतीने इथे टाकला जात आहे. इथे ही फुलालेन पायचे अंतर मिळेल का, प्रयत्न तर केला गेला फलंदाजाच्या वतीने, परंतु निराशाजनक परिस्थितीमध्ये खेळाडू कक्षामध्ये परतावं लागेल. हृदयद्रावक अंतकरणाने परतावं लागेल, कारण फटका खेळले होते. समोर क्षेत्ररक्षक होता, क्षेत्ररक्षकाला शोधलंय फार तर असं म्हणूया. फलंदाज घनश्याम महत्वाच्या क्षणाला इथे बाद. घनश्याम याच्यावर दडपण पूर्णपणे स्पष्ट जाणवत होतं आणि त्या दडपणाचं रूपांतर इथे मात्र पाहायला मिळतंय. स्वतःचं विकेटही गमावलेलं आहे घनश्याम याने आणि संघाला खरं तर अडचणीमध्ये हे आणलेलं आहे. कारण आपण जर बघितलं तर तब्बल 5 चेंडू निर्धाव चेंडू खेळलेला आहे घनश्याम. राकेश याचं कौतुक करावे लागेल. आपण पाहतोय आतापर्यंत कुठल्या प्रकारची धाव खर्च केलेला नाही, विकेटही प्राप्त केलेलं आहे. पाहूया विकेट मेडन षटक हाताळेल का गोलंदाज राकेश. राकेश याचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आतापर्यंत 4 षटकं आपण पाहिली तर ती मेडन हाताळली गेलेली आहेत, विकेट मेडन हाताळली गेलेली आहेत. आणि आपण पाहिलं की 5वं हे विकेट मेडनचं षटक इथे हाताळलं जाईल का. राकेश तयार असते. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे दिनेश. दिनेशसाठीचा हा चेंडू आहे. त्याचबरोबर बाली ट्रॉफी 2023 मधील दिवस क्रमांक 10व्या मधील मला असं वाटतं ही पहिली विकेट मेडन षटक आणि त्याचबरोबर संपूर्ण स्पर्धेतील 5वी विकेट मेडन ओव्हर इकडे हाताळलेली आहे. राकेशचं कौतुक असेल. वेळेच्या बाबतीत आपण खरं तर इथे वॉर्निंग देत आहोत. अधिकचा वेळ इकडे खर्च केला गेलेला आहे आणि म्हणजे 5व्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू खरं तर इथे 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये असेल. नक्कीच 2 मिनिटे इथे जास्त खर्च केलेले आहेत आणि परिणामस्वरूप एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक. आता मात्र शेवटचं षटक ज्यावेळी सुरू होईल तेव्हा मात्र गोवे संघाला 30 सर्कलमध्ये तैनात करावे लागेल. कौतुक करावं लागेल राकेश. कम खर्चीलाच नाही असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण कुठल्या प्रकारची धाव इथे दिलेली नाही. मात्र चर्चा आपल्याला या गोलंदाजाची पाहायला मिळते. आता मात्र इक्वेशन शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 27 धावांची आवश्यकता. काय गोलंदाजी केली या सामन्याचा. आपण जर कोर्स किंवा मोमेंटम पाहिला तर पहिलं षटक फलंदाजांच्या नावावर होतं, दुसरं षटक ठीकठाक राहिलं होतं दोन्ही संघांसाठी. परंतु क्रमांक 3च्या षटकामध्ये नीरजचं कौतुक करावं लागेल. जिथून केतन पाटील बाद झाले तिथून एक खरं तर अवकाळा प्राप्त झाली या इनिंगला, या डावाला असं आपण म्हणूया. आणि त्यानंतर या डावामध्ये कोणत्याही पद्धतीने धावफलकाला निश्चितच इथे उभारी मिळाली नव्हती. डाबे एसटीच्या बाहेरचा चेंडू आपण पाहिला आणि एक वाईड आलेले. थोडा दिलासा निश्चितच मिळेल. बुडत्याला काडीचा आधार मराठीमध्ये म्हणतात. 26 धावांची यानंतर गरज असेल. 26 धावा या सिच्युएशनमध्ये ज्यावेळेस तुम्ही पूर्णपणे बॅकफुटला जाता त्यावेळेस ते धाडस मनामध्ये आणणं हे अतिशय कठीण असतं. आतापर्यंत 8 चेंडू वाईड हाताळलेले आहेत. आपण या गोष्टीवर या अगोदर बऱ्याचदा चर्चा केलेली आहे. अलीकडच्या काळामध्ये ही रणनीती कर्णधार निश्चितच आखत असतात. म्हणजे तुम्ही एखादा वाईड हाताळला तरी चालेल, परंतु फलंदाजाच्या स्लॉटपासून वेगळं ठेवा आणि त्याच्या रडारपासून चेंडू बाजूला ठेवा. 26 धावांची गरज. इथे हा चेंडू मात्र स्लॉटमध्ये होता, समोर होता आणि समोरचा चेंडू तुम्ही निश्चितच चांगल्या पद्धतीने खेळले पाहिजेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये हे होताना आपल्याला पाहत नाही. ज्यावेळेस आपण एक खरं तर हिंदीमधून एक म्हण आपण म्हणत असतो की भगवान जब देत आहे तो छप्पर फाडके देत आहे. आणि ज्यावेळेस तुमच्या समोर संकट येतात त्यावेळेस ती सुद्धा 10 दिशाने येत असतात. कसोटी आहे, अग्निपरीक्षा आहे फलंदाजांची. दिशा भरकटलेली आहे. पंचांचा वाढ इशारा येतोय. इथे मात्र आपण पाहतोय गेल्या वर्षीच्या बाली ट्रॉफीचा उपविजेता संघ सध्या अडचणीमध्ये, कारण इक्वेशन थोडंसं अवघड आता मात्र पाहायला मिळतंय. मात्र जोपर्यंत दिनेश खेळपटूर आहे तोपर्यंत नक्कीच विजयाची एक अशीची शेवटची किरण वडोणकर संघासाठी असणार आहे. 5 चेंडू 25 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे आई देवी वडोणकर संघाला हा सामना जिंकण्यासाठी.
यावेळी मात्र कंट्रोल फुलचा फटका पाहतो मेडिकल क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न केला जातोय, घातक ठरू शकतोय. मग तिथे आपण पाहतोय 2 धाव फलंदाज पूर्ण करतायत. या 2 धावने संघाची धावसंख्या वाढते. धावफलकावर डबल 3 33 धावा. चार चेंडू आणि 4 चेंडू मध्ये इथून अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे. अनुज बंटी स्पोर्ट्स गोवे संघाकडून आज शेवटच्या षटकात आलोय. यायला मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे. मेडुकेच्या वरून सीमा पार दिनेश चौगुलेच्या बॅट मधून हा षटकार. सुनील सलकेचा सर मी उल्लेख केला होता, जोपर्यंत दिनेश चौगुले खेळपट्टू आहे तोपर्यंत विजयाच्या अशा पल्लवीत असणार आहे. तर दिनेश चौगुले असा एक फलंदाज आहे जो नक्कीच आपल्या संघासाठी संकटाच्या समयी धावून नेहमीच येतोय. संकट काळामध्ये मदतीला येतो तोच खरा मित्र असं म्हटलं जातं. 39 धावा धावपलकावर आतापर्यंत जोडल्या गेलेल्या आहेत आणि इक्वेशनचा विचार केला तर मला असं वाटतं यानंतर अजूनही 17 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. इथून पुढे चेंडू किती शिल्लक असतील याचंही वर्णन आपल्यापर्यंत पोहोचेल. मला असं वाटतं 3 चेंडू शेष आहेत. 3 चेंडूंमध्ये 17 धावा म्हणजे 3ही चेंडू मला असं वाटतं सीमारेषेच्या वरून धाडावे लागतील आणि 16 धावा जर झाल्या तर सुपर ओव्हर खरं तर आपण पाहू शकाल. दोन्ही शक्यता आहेत. त्याचे कोणती शक्यता मैदानाच्या आतमध्ये इथे आपल्या समोर येईल. गोलंदाज अनुज. फुलल यांचा चेंडू होता. हा एकच चेंडू खरं तर गोलंदाजाला प्रोड्यूस करायचा होता आणि तोच इथे उंच पुरे गोलंदाज अनुज याने खरं तर आपल्या समोर मैदानाच्या आतमध्ये फेकलाय आणि त्यामुळे आता या सामन्यातील जी जी चुरस होती ती चुरस आता सुभाष जुमा सर थोडी कमी झालेली आहे. 2 चेंडूंचा खेळ यानंतर शेष असेल. 2 चेंडूंमध्ये धावा जोडायच्या असतील त्या म्हणजेच 15. 2 मध्ये 15 धावांची गरज आहे. अनुज चांगल्या पद्धतीने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत. नीरज पाटीलची 2 षटकं अतिशय महत्वाची राहिली होती. उजव्या इष्टीच्या बाहेर पुन्हा एकदा मला असं वाटतं गोलंदाज थोडे वाचलेले आहेत. हा चेंडू वाईड आहे. हा चेंडू जर नो घोषित केला गेला असता तर एक अतिरिक्त चेंडू मिळाला असता आणि फ्री हिट सुद्धा खरं तर तिकडे आपण पाहू शकला असतात. पाहायचं आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शेष आहे. आतापर्यंत धावा 42 आहेत म्हणजे 14 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा उजव्या इष्टीच्या बाहेर जाणं पसंत आहे या गोलंदाजाला. आता हा सामना जिवंत झालेला आहे. 2 चेंडूचा खेळ शेष आहे आणि यानंतर 2 षटकार जर आले तर सामना बरोबरीत सुटू शकतो. सामना बरोबरीत सुटला म्हणजे पुन्हा एकदा खेळण्याची संधी दोन्ही संघांना मिळेल. या अगोदर 2 सामने नक्कीच बरोबरीमध्ये सुटलेले आहेत. सुपर ओव्हरचे 2 सामने ग्रामीण मधील आपल्याला पाहायला मिळाले आहेत. पाहूया तिसरा सामना बाली ट्रॉफी मधील ग्रामीण पुल मधील सुपर ओव्हर मध्ये जाईल का. दिनेश चौगुले अनुभवाचे भांडार आहेत. हा संपूर्ण अनुभव मैदानाच्या आतमध्ये त्यांना वापरावा लागेल. व्हॉट विल हॅपन. एक्सपिरियन्स इथे वापरता येईल का. सगळ्यात महत्वाची गोष्ट हा सामना जिवंत ठेवता येईल का. त्यासाठी एक षटकार मस्ट निडेड. षटकाराची गरज आहे. फटका फसला म्हणजे धक्का बसला. दिनेश चौगुले इथे ज्या फलंदाजाने अपेक्षा खरं तर प्रज्वलित केल्या होत्या तो नंदादीप आता मावळला. दिनेश चौगुले बाद. अगदी बरोबर. शेवटची जी आशेची किरण होते ती मात्र आता मावलताना आपल्याला पाहायला मिळते आणि आता मात्र आपण म्हणू शकतो की अवघड समीकरण आता मात्र वडणुकर संघासमोर. एका चेंडूचा खेळ यानंतर शेष राहिलेला आहे. ओनली फॉर्मॅलिटीज टू बी कम्प्लिटेड बाय बोथ साइड्स. पाहिजे एक चेंडू शेष आहे. 13 धावांची गरज. पुन्हा एकदा उजव्या इष्टीच्या बाहेर इथे पंच खरं तर
स्थिर आहेत आणि याचबरोबर हा सामना रोमहर्षक सामना इथे जिंकलेला आहे तो म्हणजे बंटी स्पोर्ट्स गोवे या संघाने जिंकलेल्या संघाचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. क्रिकेटची अस्थिरता खरं तर आपण अनुभवली. पहिल्या षटकामध्ये फार चांगल्या परिस्थितीमध्ये आणि दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा चांगल्या परिस्थितीमध्ये संघ होता तो म्हणजे वडुणवगर. त्यानंतर केतन पाटील बाद झाल्यापासून कोणताही असा फलंदाज आपण पाहिला नाही ज्या फलंदाजाने मैदानाच्या आतमध्ये धाबा पूर्ण करण्याची किंवा डावाला गती देण्याची जबाबदारी दिली असावी. ॲट दी एंड हा सामना जिंकला गेलेला आहे तो बंटी स्पोर्ट्स गोवेच्या वतीने जिंकलेल्या संघाचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. यानंतर आपण जात आहोत पोस्ट मॅच प्रेझेंटेशन सेरेमनीकडे, जिकडे तयार आहेत आमचे साथी समालोचक मजर खान सर आणि सुभाष जुमा सर. इट्स ओवर टू मजर खान सर. थैंक यू सुनील शिल्के सर. बाली ट्रॉफी 2023 डे नंबर 10 और मैच नंबर 2 अभी अभी यहाँ पर ख़त्म हुआ, लेकिन बहुत ही बेहतरीन परफॉर्मेंस हम देख रहे हैं कि लगातार यहाँ पर देखने को मिल रहा है बंटी स्पोर्ट्स गोवे द्वारा, और एक बेहतरीन मुकाबले में यहाँ जीत दर्ज कर ली है बंटी स्पोर्ट्स गोवे ने. आइए अब पोस्ट मैच प्रेजेंटेशन की तरफ हम जाएंगे. आइए सबसे पहले जो आज के हमारे मान्यवर से आज के जो हमारे मेहमान हैं हम उनको यहाँ पर बुलाना चाहेंगे. आइए आज के जो हमारे मान्यवर से दयानंद पाटिल जी, हर्षद भाई, माइकल भाई, कृष्णा भगवान जी, साथ ही साथ बाला भाई, नारायण जादव जी, सौरभ मात्रे, तानाजी पाटिल और नरेश पाटिल जी. आइए हमारी आज के इस मैच के मान्यवर रहेंगे जो हमारे प्रेजेंटेशन बॉक्स से जुड़ते हुए. आइए सबसे पहले हम पावर प्ले ऑफ द मैच का अवार्ड देने जा रहे हैं, और पावर प्ले ऑफ द मैच जो खिलाड़ी रहे हैं वो है सुमित. पावर प्ले में बहुत ही बेहतरीन उनकी बल्लेबाजी रही है, 11 रन निकाले. आइए सुमित, कमाल की बल्लेबाजी रही, पावर प्ले में पावरफुल बल्लेबाजी देखने को मिली है. आइए कृष्णा भगवान जी, ये रिस्ट वॉच देते हुए जो हमें कृष्णा गाजंगी जी ने स्पॉन्सर किया है. उसके बाद मैन ऑफ द मैच, बाली ट्रॉफी 2023 का मैन ऑफ द मैच हम देख रहे हैं यहाँ पर, और मैन ऑफ द मैच खिलाड़ी है राकेश. आइए राकेश, कमाल की उनकी परफॉर्मेंस रहा है इस मैच में, मैन ऑफ द मैच बने हैं. आइए सबसे पहले हम हर्षद भाई ये गिफ्ट हैम्पर देते हुए जो हमें अनंता ठाकरे और सुभाष ठाकरे जी ने स्पॉन्सर किया है, ये एक गिफ्ट हैम्पर. और उसके बाद बाला भाई हमारे बीच में मौजूद है, ये जानवी टेक्सटाइल का ये कैरी बैग देते हुए. नरेश पाटिल जी से मैं कहूँगा कि आपको ये सतनाम लाइट हाउस का ये 30% डिस्काउंट का ये वाचर देते हुए. तानाजी पाटिल, ये पॉइनियर स्पोर्ट्स का ये परफ्यूम इस वक्त दिया जा रहा है. पॉइनियर स्पोर्ट्स अल्ताफ बाली सर की तरफ से ये परफ्यूम हमें स्पॉन्सर हुआ है. नारायण जादव जी हमारे बीच में मौजूद है, ये पॉइनियर स्पोर्ट्स का ये मेडल इस वक्त पहनाया जा रहा है. आइए अब जो गिफ्ट हैम्पर है शिव शंकर जूस सेंटर का ये गिफ्ट हैम्पर दयानंद पाटिल जी ये देते हुए. आइए अब करसन फुलोरे और भाव मात्रे जी का ये गिफ्ट हैम्पर मैं माइकल भाई से कहूँगा कि माइकल भाई आपको ये गिफ्ट हैम्पर देना है. करसन फुलोरे जी और भाव मात्रे जी ने हमें ये गिफ्ट हैम्पर स्पॉन्सर किया है.
शादाब खोदकर इसके के ये कैप हमें स्पॉन्सर किया, और सौरभ मात्रे जी से मैं कहूँगा कि आपको ये कैप यहाँ पर पहनानी है। कृष्णा भगवान जी और साथ में दयानंद पाटिल जी ये बाली ट्रॉफी के मैन ऑफ द मैच की ट्रॉफी देते हुए जो हमें स्पॉन्सर की है। एक्रेलिक आर्ट टू पल्लन भाई ने हमें ये स्पॉन्सर की है। आइए, जिस खिलाड़ी ने जो मेडन ओवर किया था आपको आना है। नारायण जादव जी की तरफ से ये 1000 रुपये का इनाम है, और राकेश कमाल का उनका ओवर रहा था, मेडन ओवर किया था और मैन ऑफ द मैच भी बने, और 1000 रुपये का ये नकद इनाम भी उनको दिया गया है। तो ये थे मैन ऑफ द मैच खिलाड़ी बंटी स्पोर्ट्स गोवे के। बहुत बहुत शुक्रिया हमारे सभी मान्यवर्स का, सभी हमारे मेहमानों का। आइए अब आज के दिन का जो तीसरा मैच है उसकी तरफ हम जा रहे हैं। एक और बेहतरीन मैच यहाँ पर बाली ट्रॉफी 2023 में हमें देखने को मिलता हुआ, जहाँ पर देवा स्पोर्ट्स चिमीपाड़ा और साइज खारबाव के बीच में ये मैच चलता हुआ। थँक्यू सो मच मजर खान सर. मैदानाच्या आतमध्ये नवीन सामन्याला सुरुवात होत आहे. देवा स्पोर्ट्स चिंबीपाडा आणि साई स्पोर्ट्स खारबाव या दोन संघांदरम्यान मैदानाच्या आतमध्ये हा सामना आहे. कल्पेश भगत आणि अर्जुन भगत हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. या अगोदरचा चेंडू वाईड घोषित केला गेलेले आहेत. माझ्या साथीने समालोचक मजर खान सर मला जॉईन होत आहेत. वेलकम मजर सर. थैंक यू सुनील शिल्के सर. बाली ट्रॉफी 2023 डे नंबर 10 और मैच नंबर 3 की अभी अभी यहाँ शुरुआत हो चुकी है. इस बार देखना है वहाँ पर ऋषभ काटे की ये गेंद, कहीं ना कहीं बल्लेबाज ने गेंद की लाइन को मिस कर बैठे हैं. साइज खारबा और देवा स्पोर्ट्स चिम्मीपाड़े के बीच में ये मैच चलता हुआ पहले ओवर का खेल हम देख रहे हैं. हालांकि जो ओवर की शुरुआत की थी ऋषभ ने वो वाइड गेंद के साथ की है, और दोनों ओपनर बल्लेबाज कल्पेश और अर्जुन